बंडखोरी शब्द म्हणता येणार नाही. काही नाराज असतात उमेदवारी न मिळाल्यामुळे. मला वाटतं त्यांना समजावून सांगितलं तर जे पक्षाशी निष्ठावान असतात, पक्षाच्या अडचणी समजून घेतात, ते उमेदवार ज्यांनी फॉर्म भरलेला ते मागे घेत असतात. मला वाटतं आमच्याकडे अतिशय असं प्रमाण कमी आहे. जे आहे त्यांना आम्ही समजावून सांगतोय आणि आम्हाला 100% त्याच्यात यश येईल ही स्थिती आहे. त्यामुळं आमच्या पक्षाला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला याची फार लागण होईल असं वाटत नाही आणि होणारच नाही. नाही, सामदाम दंडभेद आमच्याकडे कसला. समजावून सांगणं. आता बरेच जणांना उमेदवारी मिळाली, कोणाला पक्षाची जबाबदारी देता येईल आता येणाऱ्या काळामध्ये, कोणाला अन्य काही जबाबदाऱ्या देता येईल. अन्याय झाला तर आता समजावून तर सांगावं लागतं कार्यकर्त्यांना. पण ही आमच्या जागेवर बसून जर बघितलं तर 4-4, 5-5 इच्छुक असताना एकालाच उमेदवारी दिली जाईल. नॅचरली 4 लोक नाराज होतात. तेव्हा या भूमिका सुद्धा कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं तर कार्यकर्ते समजतात. असं काही समजत नाही अशातला काही भाग नाही. इतर पक्षात पण गेले, त्यांना उमेदवारी मिळाली, ते पक्षात भाजप अस्वस्थ झालाय सगळ्यांना. हे पहा, भारतीय जनता पार्टीला दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते घ्यायला फार गोड वाटत होतं. याला घे, त्याला घे, त्याला घे. स्वतःकडे माणसं असतानाही मी जिथं माणूस नाही तिथं दुसऱ्याचा माणूस घेतलेला मी समजू शकतो. असं होत असतं. पण जिथं तुमच्याकडे सक्षम माणूस असतानाही तुम्ही दुसरीकडचे लोक घेऊन स्वतःच्या पक्षात घेतले, त्यांना उमेदवारी दिले, नॅचरली तुमचे लोक दुसरीकडे गेले. कित्येक लोक तर आमच्याकडे सुद्धा अप्रोच झाले. परंतु आम्ही ही भूमिका मांडली की जिथं आमचा सक्षम उमेदवार तिथं आम्ही दुसरा आलेला. पण जिथं आमच्याकडे उमेदवाराची कमतरता आहे, तर समोरच्यापेक्षा सक्षम नाही, असं आमच्याकडे 1-2-3 ठिकाणी तुरळक घटना घडलेल्या आहेत. पण भारतीय जनता पार्टीला दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते घ्यायला गोड वाटतं. आता स्वतःचे गेल्यावर आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, असंच म्हणावं लागेल भारतीय जनता पार्टीला. तुम्ही आरोप केला होता की काय करताय. हे पण उलगडून सांगण्यात मला कोणत्याही अधिकाऱ्यांना अडचणीत आणायचं नाही. पण सुपर क्लास 1 एका अधिकाऱ्याने एका आमच्या उमेदवाराला फोन केला आणि तो अधिकारी कोणाच्या जवळचा आहे माझ्याकडे पूर्ण माहिती आहे. कारण त्या अधिकाऱ्याचा फोन यायच्या 10 मिनिटं आधी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ, नाव घेतो, यांनी त्या उमेदवाराला फोन केला होता. कोणाच्या फोनून केला होता, काय केला होता, हेही आमच्याकडे व्यवस्थित आहे, जर त्यांनी नकार दिला तर. परंतु अशा धमक्याला आमचे उमेदवार घाबरणार नाही. कोकणवाडी भागात आमचा एक तांबे नावाचा सामान्य उमेदवार आहे, धनगर समाजाचा आहे. पहिल्यांदा शिवसेनेनं त्या भागातील धनगर समाज मोठ्या मान असताना उमेदवारी दिलेली आहे. एक तरुण कार्यकर्ता, याला धमक्या दिल्या जातात, याला आधी प्रलोभन दिलं जातं की 25 लाख देतो, 15 लाख देतो, 10 लाख देतो, 20 लाख देतो. नंतर तो ऐकत नाही म्हणल्यावर तुमचे सगळ्यांचे अनधिकृत घर आहे ते पाडतो. अशा धमक्या यांचे बगलबच्चे देत आहेत. मला असं वाटतं निवडणुकीमध्ये घर पाडतो म्हणजे काय, महापालिका तुमच्या बापाची आहे? तुमचे घर फार अधिकृत आहे का मग? दुसऱ्याच्याकडे कोणी लक्ष दिलं तर? आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रशासनाची आणि सत्तेची मस्ती आलेली आहे, मी स्पष्टपणे सांगतो. पण अशा अधिकाऱ्यांना मी इशारा देऊ इच्छितो, काल मी दिलेला आहे. मला असं वाटतं याचा सगळ्यांचा हिशोब ठेवला जाईल. योग्य वेळी योग्य प्रसंगी तुम्हालाही धडा आम्ही शिकू. हे पहा, मी नावानिशी आरोप केला, लपून छपून केला नाही. आणि माझ्याकडे काही डिटेल्स आहे म्हणूनच मी आरोप केला. नाही तर मी कसं काय आरोप केला तर मी म्हणलो असतो एका मंत्र्यांनी. मी सांगतोच ना नाव तुम्हाला. अधिकारी असं करणं हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. हो, निवडणुकीच्या काळात आचारसंहिता भंग पण होऊ शकतो. बरोबर आहे. त्या सूत्राचा गुन्हा तातडीनं होऊ शकतो. तर त्या अधिकाऱ्याचं नाव मला असं वाटतं, असा आग्रह तुम्ही का
नाही, मला असं वाटतं सर्वच अधिकारी तसे नसतात. मी तक्रार केली तर तो अधिकारी 100% सस्पेंड होईल, निलंबित होईल. मी कोणत्याही अधिकाऱ्याच्या विरोधात नाही, मी या प्रवृत्तीच्या विरोधात आहे. मला कोणाच्या पोटावर पाय द्यायचा नाही, ही माझी नम्र भूमिका आहे. त्या अधिकाऱ्याकडे जाऊन व्यवस्थित त्याच्या चेंबरला जाऊन मी सांगेल, एक कानाखाली वाजवायला लागलं तर त्याच्या, पण त्याला जाऊन सांगेल मी. ठीक आहे, विधानसभा नको 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 नको, मला मी सांगितलं ना, त्याच्या पोटावर मला पाय नाही द्यायचं, एवढंच सांगतो. आता नाही करणार, आता त्याच्यावर पोहोचलेलं आहे सगळं. उमेदवाराचा मृत्यू पाहिलेला नाही नाही, माझ्या जवळचं कोण नाही. माझ्या जवळचा शिवसैनिक असतो, लक्षात ठेवा, बाकी नाही. राहुल नार्वेकरांवर पण असेच आरोप झाले होते. राहुल नार्वेकरांवर पण असेच आरोप झाले होते. त्याबाबतचा अहवाल आता महापालिका आयुक्तांकडून निवडणूक विभागाला ही सत्य घटना आहे, ही सत्य घटना आहे. मी काल तिथल्या संबंधित विभागाशी बोललो, तिथल्या काही उमेदवारांशी बोललो. उमेदवारांनी तिथं जाऊन टोकन घेतलं, पैसे भरले, सगळं झालं. राहुल नार्वेकर स्वतः उमेदवार नाही, काही नाही. विधानसभेचे अध्यक्ष हे तिथं जातात कसं, हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे यंत्रणेवर दबाव आणतात. आणि ज्यांनी टोकन घेतलं होतं, कारण गर्दी मोठी होती, रिसिप्ट घेतली होती, पैसे भरलेले, अशा लोकांना फॉर्म भरू दिलं गेलं नाही तिथं काल, परवाच्या दिवशी त्यांना बाहेर काढलं गेलं. आणि हे तर सत्तेची तर मस्ती आहे ना, सत्तेचा माज आहे. निवडणूक आयोग जे आपण म्हणतो की स्वतंत्र आहे, हे कोणता निवडणूक आयोग स्वतंत्र आहे? आणि हे ठिकठिकाणी होतंय. मला असं वाटतं ज्यावेळेस जनता आणि वेगळे दुसरे विरोधातले राजकीय पक्ष जागृत होतील ना, तर अशा अधिकाऱ्यांचं मला असं वाटतं नीट राहणार नाही. मग यांची सगळ्यांची दिंड काढावंच लागणार आहे. मग विधेयकामध्ये खूप जास्त मुंबईत सुद्धा नातेवाईकांचा प्रकार आहे. 8 खासदारांच्या आपल्या संभाजीनगरमध्ये मंत्र्यांच्या घरात 92 उमेदवार आहेत. घरातून भरपूर तिकीट वाटप झाले. हे पहा, आता हे तर इथून तिथून आहे, कोणालाच नाव ठेवायला जागा नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. की मुलाला, मुलीला, वहिनीला, आईला, आता मागे 6 मंत्र्यांची आई किंवा बायको नगराध्यक्ष झालेले मागच्या काळात, मागची जी महिन्यात इलेक्शन झाली ना त्याच्यामध्ये, तसाच काहीसा प्रकार आता होतोय. आता जे कोणी खरोखर कार्यकर्ते आहे यांना उमेदवारी दिली तर आपण त्याला विरोध नाही करता येणार, पण ज्यांचा काहीच राजकीय संबंध नाही, सामाजिक संबंध नाही, अशा लोकांना उमेदवारी कुटुंबीय म्हणून देणं हे चुकीचं आहे. कारण परवा भाजपने महाराष्ट्रभरात 237 उमेदवार वेगवेगळ्या महानगरपालिका आता कोपऱ्याची माळ असं भाजपकडे टीका होती. मी हेच सांगतो ना, भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठी पार्टी म्हणतात, मग त्यांना लोक का आणावं लागतात इकडून तिकडून? हाच प्रश्न आहे ना माझा. त्यांना लोक आणावे का लागतात? जर तुमचा पक्ष देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, सगळ्या गोष्टी आहे, तर तुम्हाला इकडून तिकडून लोक का आणावं लागतात? आणि आल्यानंतर आता तुम्ही सुद्धा किती लोकांना बाहेरच्या उमेदवारी दिलेली. भारतीय जनताची यादी जर बघितली मुंबई पासून तर खालच्या आमच्या नांदेड पर्यंत, परभणी पर्यंत भारतीय जनता पार्टी उमेदवार भेटत नाही. इथं संभाजीनगरात भारतीय जनता पार्टी युती तुटल्यानंतर आमच्या कित्येक लोकांना फोन केले त्यांनी रात्री बेरात्री, कित्येक लोकांना, त्याच्याकडे उमेदवार नव्हते. आणि कसला मोठा पक्ष आला, होगाय नुसता. दादा, तुम्ही जो मंत्र्यांवर आरोप केलाय तर ते कॉल रेकॉर्डिंग आहे का तुमच्याकडे? हे पण कॉल रेकॉर्डिंग वगैरे हे फालतूपणाचं लक्षण आहे. मी असे कॉल रेकॉर्डिंग या भानगडीत कधीच पडत नाही. हे अतिशय चुकीचं असतं कॉल रेकॉर्डिंग, कोणी कोणाचं करणं, असं माझं स्पष्ट मत आहे. निवडणुकीमध्ये तुमचे किती इच्छुक उमेदवार शिवसेना, शिंदे आणि भाजप इथल्या संभाजीनगरचा आकडा? 2-3 शिंदे गटात गेले, 2-3 भाजपमध्ये गेले, आणि आमच्यामध्ये आम्ही भाजपमधून एक घेतला, एवढंच. ठाण्यामध्ये किती बैठक झाली उपमुख्यमंत्र्यांची आणि सगळे अधिकारी महापालिकेचे
4 तास 3 तास तिथेच होते. बाहेर सगळे अधिकाऱ्यांच्या गाड्या लागल्या होत्या. महामारी तर हा गैरवापर आहे असा आरोप होतोय या सगळ्या कशासाठी अधिकारी आरोप हे पण इलेक्शनच्या काळामध्ये कोणत्याही अधिकाऱ्यांना मंत्र्यांना त्यांना बोलवता येत नाही. कोणत्याही अधिकाऱ्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलवलं तरी जाता येत नाही. त्यांना कोणत्याही रुटीन शिवाय कामाशिवाय कोणत्याही इतर सूचना देता येत नाही. जर ठाण्यात अशी घटना घडली असेल तर मी सगळ्यात आधी या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे. असे जे अधिकारी आहे ज्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीला जे हजर होते त्यातल्या त्यात आरओ हजर होते. आरओना निवडणूक काळात निवडणुकीशिवाय कोणतीही ड्युटी दिली जात नाही कोणत्याही कामाची. आणि म्हणून अशा पद्धतीनं जे लोक केलेले असतील यांना निलंबित केलं पाहिजे. पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रित आलीच आहे आणि आता ते म्हटलंय की भाजपच्या विरोधातच ही राजनीती आणि ते आरोपमध्ये कोणती पण भाजपनं नागरिक करायचं कोण अजित दादा त्यांच्या सत्तेतही आहे आणि आता भाजपनं सुद्धा करायचं. आता याच्याविषयी काय बोलावं मला ते नाही कळत. एकीकडे सोबत राहायचं आणि इकडे दुसऱ्या सोबत पण फिरायची असा प्रकार आहे. चांगल्या भाषेत सांगायचं तर एक इंटरेस्टिंग घटना आहे. शिवसेनेचे एक उमेदवार आहे. त्याला पराभूत झाला. त्याच्या घरामध्ये जादू टोना जादू टोण्यामुळे काही होत नाही. आपण कोणत्या विज्ञान युगात राहतो. असे जादू टोणे याला काही अर्थ नसतो. ज्याची त्याची श्रद्धा असेल. परंतु आपण आता या विज्ञान युगात राहतो. असे जादू टोणे झाले असते तर लोकांनी तेच केलं असतं ना. कशाला सेवा करत बसायची, कशाला लोकांचे हातपाय जोडत बसायचे. त्यामुळे याच्यावर माझा तरी विश्वास नाही. प्रशासनाचे गोंधळ पुढे आले. तुमचं शिक्षकांना त्यांनी नोटीस बजावली आहे. निवडणुकीत कामात पुढे राहिले काय व्हायचं. चुकीचं आहे. अशा पद्धतीनं जे मृत झालेले त्यांनाच नोटीस गेली. प्रशासन किती पद्धतीनं अलर्ट आहे हे लक्षात येतं याच्यातून. कोण येईन काय आहे, माणूस जिवंत आहे का मेलेला आहे हे सुद्धा ते बघत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजी महाराज आहे. त्यांच्या बरोबर किंवा त्यांच्या बरोबरीनं कोणी असण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. असं जर कोणी केलं असेल तर ते चुकीचं आहे. कृपाशंकर सिंह यांचं विचार आपण ऐकत होतो महापौर पदावर. आता त्यावर त्यांनी माघार घेतली सर्वांसर्व करत आहे. मात्र मराठी महापौर होणार याबाबत मात्र अजूनही बोलायला तयार नाही. हे पहा, कृपाशंकर सिंग हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. त्यांनी परवाच बोललेले आहे की उत्तर भारतीय महापौर होईल. त्याच्याविषयी आम्ही भूमिका मांडलेली आहे. भारतीय जनता पार्टीचं पोटातलं ओठात आलेलं आहे. मागच्याच महिन्यात एक केंद्रीय मंत्री आले होते IIT पवईला. त्यांनी सांगितलं की IIT पवईचं नाव बॉम्बेच असलं पाहिजे. IIT बॉम्बेच असलं पाहिजे. हे चांगलं झालेलं आहे. मुंबई ही मराठी माणसाचं नाव आहे, मराठी नाव आहे, ते त्यांना चालत नाही. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी तोंड देखलंपणे मुंबई किंवा महाराष्ट्र आणि मराठीवर प्रेम दाखवतं. प्रत्यक्षात कृपाशंकर सारखे त्या केंद्रीय मंत्र्यासारखे अवलाची ती भारतीय जनता पार्टीचीच आहे. मैदानाला सुरुवात होणार आहे. उद्यापासून प्रत्यक्ष मैदान खेळायला सुरुवात होणार आहे. काय निवडणुकीमध्ये तुमचे विषय असतील, तुमचा खरा विरोधक कोण आहे, कुणाशी तुमची लढत होणार आहे हे पण निवडणुकीचे विषय निश्चित सगळे समोर येतील. निवडणुकीचा अजेंडा आमचा तयार झालेला आहे. मागच्या काळातला राज्यकारभार कशा पद्धतीनं होतो हा सुद्धा जनतेसमोर आम्ही आणू. निश्चित ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. आम्ही जो वचननामा मागच्या 2015ला काढला त्याची स्थिती सुद्धा आम्ही जनतेसमोर आणू. आणि येणाऱ्या काळात या शहराला आवश्यकता काय आणि ते आम्ही कशा पद्धतीने करू हे लवकरच एक 2-4 दिवसामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रसिद्ध करणार आहोत.
हे पण जुने व्हिडिओ बऱ्याच जणांचे कोण कोणाला काय बोलत असतं आपल्याला माहिती आहे. आता देवेंद्र फडणवीस अजितदादा चक्की पिसिंग म्हणत होते. छगन भुजबळांची जागा जेलमध्ये असंच म्हणत होते. अजितदादा सुद्धा भाजपला कमळाबाई म्हणत होते. आता ह्या सगळ्या जुन्या गोष्टी असतातच. आता त्या धरून चालायच्या का न चालायच्या हे परिस्थितीवर अवलंबून असतं असं मला तरी वाटतं. पूजा मोरे एक चांगली कार्यकर्ता आहे एवढं तर मला माहिती. पण ती भारतीय जनता पार्टीत कधी गेली मला काही माहिती नाहीये. पण निश्चित एक चांगली काम करणारी एक कार्यकर्ती आहे. एक चांगली मुलगी आहे. आपल्या मराठवाड्यातली आहे ती. पुण्यात आता लग्न झाल्यामुळे पुण्यात गेलेली आहे. मी तिच्या लग्नालाही गेलो होतो. चांगली मुलगी आहे. हुशार आहे. चांगलं काम करणारी आहे. दुर्दैवाने तिची संधी हिरावल्या गेली. दादा मामूच्या मतदार साहेब नाही झाले. मग काय झालं? मामू हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम? बंदोबस्त करण्याचा वगैरे शिक्षकांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शिक्षकावर जर हा निर्णय मागे नाही घेतला तर शिक्षक मंत्र्यांच्या घरात मला नहीं माहिती काय निर्णय था। दादा चुनाव के पहले जो 13 जो उम्मीदवार विरोध चुन के आ गए, उसके बारे में आप क्या कहेंगे? मैं समझता हूँ ये सत्ता का मिसयूज भारतीय जनता पार्टी और शिंदे गुट कर रहे हैं। मैंने कल ही इसमें कुछ बात कही है। कुछ मिनिस्टर, कुछ पार्टी के सीनियर लीडर्स, कुछ उम्मीदवारों को कुछ प्रलोभन देते हैं, कुछ धमकियां देते हैं, और मैं समझता हूँ बिनविरोध चुन के आना डेमोक्रेसी के लिए अच्छी बात नहीं है। लोगों को मतदान का अधिकार तो गया ना वहां के, जहां बिनविरोध इलेक्शन हुआ वहां के लोगों का वोट का अधिकार तो गया। मैं तो बोलता पार्टी के लिए भी अच्छा नहीं रहता, क्योंकि लोगों को वोटिंग स्टेशन पे आने की आदत रखना जरूरी है। लोगों को वोटिंग करने की आदत रखना जरूरी है। निर्विरोध चुनाव ये लोकशाही में गलत है, ऐसा मेरा व्यक्तिगत मत है। आपने जो कल वीडियो पोस्ट किया था इलेक्शन ऑफिसर के ऊपर, आपने कहा था आपके उम्मीदवार को धमकाया जा रहा है, इस तरीके का बोला, क्या मैंने सही बताया है। कुछ उम्मीदवारों को यहाँ के मिनिस्टर फोन कर रहे हैं, उनके सपोर्ट में कुछ ऑफिसर फोन कर रहे हैं। मैं समझता हूँ इस प्रकार उम्मीदवारों को धमकी देना, ऑफिसर ने फोन करना ही गलत है। इन अफसरों को मैंने इशारा दिया है कि अगर आप ऐसे काम में दखल अंदाजी देंगे तो आपको गधे पे बिठा के आपको घुमाया जाएगा शहर में। सर ये किसके कहने पर होता है? अभी मैंने कहा ना कि कोई मिनिस्टर ने फोन किया था, तो मिनिस्टर के कहने पे जो ऑफिसर कर रहे होंगे ना। आपका आने वाले दिन में आपका मैनिफेस्टो क्या रहेगा? मैनिफेस्टो आएगा हमारा, पार्टी डिक्लेयर करेगी। आने वाले 2-4 दिन में हमारा मैनिफेस्टो आ जाएगा। थैंक यू। संभाजीनगरमध्ये भाजपाच्या 18 उमेदवारांनी शिंदेगडाकडून अर्ज दाखल केला आहे. तर भाजपनं असं म्हटलं की उमेदवारी अर्ज दाखल मागे घेतला तर मी कसं आहे सर्वांना पाहिजे. काय? भाजपाच्या 18 उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी शिंदेगडाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आता भाजपाची रणनीती अशी की त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा. मात्र राजेंद्र जुन्नर असं म्हणतात की मी कसं आहे सर्वांना पाहिजे. असं तर अर्ज मागे घेतला तर मी कसा आहे? कोणी मागे घेत नसतं पक्षाचं उमेदवारी मिळाल्यावर. कोण कसा पण राहो त्यांनी काही होत नसतं. पण एकदा त्या पक्षाचं ते अपयश आहे ना, माझ्या पक्षाचा माणूस दुसरीकडे जाऊन उमेदवारी भरतोय, माझं अपयश आहे, मी कबूल केलं पाहिजे। आज भारतीय जनता पार्टीनं जिथं गरज नसताना तिथं मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येतात, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत ना। एखादं घर आहे तिथं त्याची क्षमता असते राहायची, बसाबस कोंबले तर ते बाहेर पडणारच ना काही लोक। गुंडांना नाही तर घरातील महिलेला उमेदवारी दिली असं म्हणतात. हो नंतर असं मला नाही माहिती, गुंडांना उमेदवारी दिली तर सगळ्या जगासमोर आहे, विशेषतः एनसीपीने अजितदादाच्या पक्ष। हे माझं कार्यालय आहे, सेना भवन आहे, तुम्हाला दिसले का कधी लोक? दिसले का?